जय गोमाता. जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्ते शरणानंद महाराज यांनी खूप मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. गोसंसद बनवले. संपूर्ण देशभर गोसंसद आणि गोविधायक बनवून हे मोठं गोमातेला वाचवण्याचं कार्य करतायत. गोमाताला राष्ट्रमाता बनवायचं कार्य सुरू आहे आणि पूर्ण देशाची गोहत्या बंद झाली पाहिजे आणि पशुच्या श्रेणीतून गोमातेला मातेच्या श्रेणीत घेतलं पाहिजे. या ज्या त्यांच्या मागण्या आहेत, या मागणी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि त्यासाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमाता तर बनवलेलं आहे. एकनाथ शिंदेजींनी जे कार्य मोठं केलेलं आहे, त्या सरकारने जे कार्य केलं त्यांचा आम्ही धन्यवाद दिलेले आहेत. आणि गोमातेला राष्ट्रमाता बनवत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. आणि गोमातेला जे आज महाराष्ट्रामध्ये 50 रुपयाचं देऊ केलेले आहेत आणि ते कुणाला दिलेत? ज्या जुन्या गोशाळा आहेत, ज्या 50 गायींना कंडिशन किती घातलेले आहेत, ह्या कंडिशन सर्व शिथिल करावेत आणि 100 रुपये दर दिवशी म्हणजे 3000 रुपये महिना गोमातेला द्यावा. ही माझी 3-3.5 वर्षापासून मागणी आहे. ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा महाराष्ट्रामध्ये एक राज्य प्रभारी या नात्याने मी माझं कार्य करणार आहे आणि याचं आंदोलन सुरूच राहणार आहे. तर यासाठी मी सांगतो की तुम्हाला कॅन्सर असो, BP असो, हार्ट असो, कुठलाही आजार असो, हे तुम्ही गायी वाचवण्याचं कार्य करताय. रोडला जाऊन ट्रक अडवतात, टेम्पो अडवतात, सगळं अडवतायत. आणि हा आम्ही जो कार्य करतोय, हा आम्ही गाईचं जे बाय प्रॉडक्ट आहेत त्या बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून गाईला वाचवू शकताय. ते कसं वाचवायचं? त्या गाईच्या प्रत्येक बाय प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्हाला गाईला नक्कीच वाचवता येईल. ते त्या आम्ही शिबिर ठेवलेले आहेत. या शिबिराला तुम्ही नक्की या. त्यामध्ये एज्युकेशन घ्या. एज्युकेशन हेच मेडिसिन आहे. नॉलेजच महत्वाचं आहे. नॉलेज घेणं महत्वाचं आहे. मेडिसिनची गरजच नाही. नॉलेज इज मेडिसिन. यावर तुम्ही काम करा. आणि जास्त शिकलेले माणूस जास्त मूर्ख बनत चाललेले आहे. सगळं वेस्टर्न कल्चरवर चाललेले आहेत. त्यामध्ये इन्क्लुडिंग मी सुद्धा असेल. परंतु तुम्ही बघा, सगळे IAS अधिकारी असतील, कलेक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, मोठे मोठे नेते आहेत, इतके मोठे मोठे स्वतःला मोठे समजतात, पण तुम्हाला साधं खाली बसून लघवी सुद्धा करता येत नाही. काय त्या शिक्षणाचा उपयोग आहे? लघवी कशी केली पाहिजे पुरुषांनी, हे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी नॉलेज घ्या. तुम्हाला काही गरज लागणार नाही. तुम्हाला शरीर पहिलं कसं करायचं, डॉक्टरची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. स्वतःचे डॉक्टर स्वतःला बनायचे. म्हणजे जास्त शिक्षणाची सुद्धा गरज नाही आहे. हे सांगायचा उद्देश तुम्हाला माझा हा होता की जास्त शिकण्याची गरज नाही आहे. आणि आपण जास्त शिक्षण करतोय, नोकरीच्या मागे लागतोय, गुलाम बनतोय. ह्या गुलामीतून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर आजच्या पॅरेंटला सुद्धा सांगणं माझं आहे, आईवडिलांना सुद्धा सांगणं माझं मत आहे की तुम्ही कुठल्या शाळेत घालताय, हे तुमचं गुलामीचे निशाण आहे सगळे. गुरुकुलसारखं शिक्षण द्या त्यांना. आणि हेच जर ऐकायचं असेल तर आमचा 1 तारीख ते 3 तारखेला या ठिकाणी आम्ही एक 3 दिवसाचं सत्र ठेवलेलं आहे. या ठिकाणातून याची माहिती दिली जाईल. व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी इथेच थांबतो. कारण तुम्ही सगळं आमंत्रित आहात. निःशुल्क 3 दिवसाचं शिबिर असेल. या शिबिरासाठी जरूर या. मी शिक्षणासाठी तुम्हाला बोलतोय, पण तुमच्याच हिताचं आहे. तर तुम्ही कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा तुम्हाला घरी बसून तुम्ही कसा कॅन्सर नीट रिव्हर्स करणार आहेत, तर तुम्हाला इथं नॉलेज मिळणार आहे. जसं तुम्ही म्हणताय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तसंच म्हणजे कॅन्सरचा खात्मा करायचा असेल तर तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि एकदा आयुष्यातले 2 दिवस द्या, 3 दिवस नका देऊ, शनिवार रविवार द्या, तरी तुम्हाला तिथं नॉलेज घेऊन जा. तुम्हाला मी काही मागत नाही, फक्त तुमचा वेळ मागतोय मी. 2 दिवस मला फक्त द्या. तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः होणार आहेत. नाही आलात तुम्ही तर प्रत्येकाच्या घरात कॅन्सर 1.5 वर्षामध्ये
प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असेल आणि तुम्हाला वरचा ब्रह्मदेव जरी आला तर तुम्हाला कॅन्सरपासून वाचवू शकणार नाहीत. आणि कॅन्सरचं हे षडयंत्र काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी या. मी व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगितलं तर माझे व्हिडिओ डिलीट होऊन जातील. म्हणून तुम्हाला मी नॉलेज देण्यासाठी या ठिकाणी बोलवतोय. धन्यवाद. जय गो माता. नंबर घ्या 99 69 31 33 97.